This call is now being recorded. This call is now taking notes. आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब आणि तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे साहेब आणि कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मिशन आरंभ ऑनलाईन शिशु तासिका आपण ही तासिका घेत आहोत. आजचा विषय आहे जानेवारी 2026 या महिन्यामध्ये झालेला बुद्धिमत्ता या विषयाचा जो पेपर आहे तो आपण सोडून घेणार आहोत. तर बुद्धिमत्तेमध्ये पाहता प्रश्न पहिला होता, नेताजी सुभाषचंद्र बोस. तर गुंडो केशव कर्वे काय? तर आता पहा, महर्षी पर्याय आहे महर्षी, जननायक, स्वातंत्र्यवीर, पितामह. मग या ठिकाणी पाहता स्वातंत्र्यवीर कोणाचा आहे? विनायक दामोदर सावरकर. जननायक बिरसा मुंडा यांचा आहे. तर महर्षी ही जी पदवी आहे, महर्षी ही पदवी आहे धोंडो केशव कर्वे यांना दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बा, मोराची केकावली तर हंसाचा काय? तर हा आवाज आहे, प्रत्येक पक्षी आणि प्राण्यांचा आवाज आहे. पाहता तर हंसाचा काय असतो? कलरव असतो, कलरव. मोराची केकावली तर हंसाचा कलरव. त्या ठिकाणी पहा, एक प्रश्नाकृती आहे आणि प्रश्नाकृतीमध्ये आकृती दिले पहा आणि आकृत्यांचा समसंबंध आहे. पाहता तर पहिल्या ज्या दोन आकृत्या आहे, या दोन आकृत्यामध्ये जो संबंध आहे तो आपल्याला तिसरी आणि चौथी जी आकृती आहे त्यामध्ये शोधायचा आहे. तर पाहता आता यम काय झालं पहा, यमचं हा उलटा झालं पहा. तर त्याचं आरशातलं प्रतिमा, ते पाण्यातले प्रतिमा तयार झाली पहा. यमचा डब्ल्यू झाला पाहिजे या ठिकाणी. यमचा काय झाला? डब्ल्यू झाला. जो टी आहे, टीचं देखील या ठिकाणी आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा झाली पहा. ची फक्त या ठिकाणी यच आणि जो क्यू आहे त्याचं काय झालं पहा, आरशातली प्रतिमा झाली पहा. म्हणजे या ठिकाणी यच या बाजूला गेलाय उजव्या बाजूला आणि पी हा डाव्या बाजूला आला. मग आता आपण आपली जी आकृती आहे पाहता, मग येचं काय होईल पाहता, येचं काय होईल पहा, उलटा झालं पहा. आता ओच आहे तसं राहील पहा. आता वायचीच पहा या ठिकाणी जागा बदलली, वाय या ठिकाणी आलेलं आहे पहा. यपचं या ठिकाणी अशा प्रकारे आरशातील प्रतिमा. म्हणजे पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. पर्याय नंबर 2. आता पहा या ठिकाणी समसंबंध आहे. 3चा 30शी संबंध आहे, तर 2चा संबंध कशाशी आहे पाहता. मग 3चा संबंध 30शी आहे, तर 2चा संबंध कशाशी आहे? आता पहा 3 या संख्येपासून 30 संख्या कशी बनली हे आपण पाहायचंय. पाहता मग या ठिकाणी 3 एक तर 3चा वर्ग असेल किंवा घन असेल. पाहतात आपण 3चा वर्ग करूया, 3चा वर्ग 9 आहे, परंतु आपली संख्या 30 आहे. पहा मग आपण 3चा घन करूया. 3चा घन म्हणजे काय? 3 ला 3 गुणिले 3 गुणिले 3. पहा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 27 आणि अधिक त्यामध्ये 30 संख्या मिळवली, उत्तर आलं पहा 30. मग आता 2 म्हणजे 2चा मग आपण घन करायचा आहे. 2चा घन किती आहे? 2चा घन बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदुने 4
4 दुने 8. मग या 8 मध्ये पुन्हा आपण तीच संख्या मिळवूया 2. उत्तर येते 10. म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न पाहता. 9चा संबंध 90शी आहे, तर 5चा संबंध कशाशी आहे? आता 9चा संबंध 90शी आहे. मग आता काय केलं या ठिकाणी पाहता. एक तर 9 10 90 होती पहा. मग या ठिकाणी 5 10 50. पण या ठिकाणी 50 पर्यायच नाही. मग अजून आपण काय करायचं पाहता. आपली बुद्धिमत्ता किंवा गणित या विषयाचा अभ्यास करत असताना आपले सर्व वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे. 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे बा. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आपण लगेच सोडू शकतो. पाहता आपण 9चा वर्ग करूया. 9चा वर्ग 9 गुणिले 9. उत्तर येते 9 9 81. या 81 मध्ये पुन्हा आपण तीच संख्या मिळवली. उत्तर येते 90. म्हणजे हा संबंध आपली या ठिकाणी जुळतोय पाहता. मग आपण 5चा वर्ग करूया. 5चा वर्ग बरोबर 25. आणि या 25 मध्ये पुन्हा आपण तीच संख्या मिळवूया. उत्तर येते 30. पहा पर्याय नंबर 3 मध्ये तो 30 पर्याय आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे वर्ग करायचा आणि वर्गामध्ये 30 संख्या मिळवायची. अशा प्रकारचा प्रश्न नेहमी येत असतो पहा. घन असेल, घन करून त्यामध्ये 30 संख्या मिळवायची किंवा घन आणि त्यामध्ये वर्ग. अशा प्रकारे प्रश्न परीक्षेला या घटकावर येत असतात. आता पहा पुढील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडायची आपल्याला. म्हणजे एकदम तंतोतंत. पहा पुढील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृतीतून निवडा. मग या ठिकाणी आपण निरीक्षण शक्ती पहा आपली. जर आपण व्यवस्थित जर निरीक्षण केले तर या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 4 मध्ये पहा सेम टू सेम दिसते पहा आकृती. पर्याय नंबर 4 यामध्ये ही आकृती एकदम तंतोतंत आहे. बाकीच्या आकृत्या तंतोतंत नाही. म्हणजे पर्याय नंबर 4 हे या ठिकाणी उत्तर आहे. हा प्रश्न आपली निरीक्षण शक्ती वापरून सोडवायचा आहे. यामध्ये कोणती युक्ती नाही, काही नाही. तर व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचे. प्रत्येक भाग समान आहे का, प्रत्येक भाग समान आहे का ते आपण पाहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहता. तर पुढील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडायची आपल्याला. मग आता आकृती पहा, निरीक्षण करा. यामध्ये कोणती आकृती ती पाहता. या ठिकाणी पहा पर्याय नंबर जो 2 आहे पहा. हा 2 पर्याय नंबर 2 ही आकृती एकदम समान आहे. इतर आकृत्या ही नाहीये. प्रत्येक गोष्ट आकृतीमध्ये काहीतरी वेगळं आहे पहा. मात्र पर्याय नंबर जी 2 आकृती आहे ही आकृती एकदम समान आहे, तंतोतंत जुळणारी आहे. आता पहा 33वा प्रश्न होता पहा. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत, तर 87व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची पताका येईल? जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं पहा. तर प्रथम आपण या प्रत्येकाला नंबर देऊया. आता लालला आपण 1 नंबर देऊया, पिवळ्याला 2 नंबर द्यायचा, निळ्याला 3 नंबर, हिरव्याला 4 नंबर, गुलाबीला 5वा नंबर दिला. म्हणजे आपण जर विचार केला, हा जो गुलाबी नंबर आहे एक तर 5व्या नंबरला येईल किंवा 10व्या नंबर. 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. म्हणजे 5च्या पाढ्यामध्ये हा गुलाबी नंबर असणार आहे पहा. म्हणजे 5.
म्हणजे आता एकूण आपलं किती नंबर दिले पहा 87. 87 भागिले आपण जर 5 केलं तर आपला 5 एक 5 आणि 5 सत्त 35. म्हणजे या ठिकाणी 2 बाकी उरते. म्हणजे 2 बाकी उरते म्हणजे काय असणार आहे पहा, पुढचे आपण जर 2 मोजले म्हणजे लाल आणि पिवळा म्हणजे पिवळी पताके असणार आहे पहा. कारण 85व्या क्रमांकाला 85 जो क्रमांक आहे 85वा क्रमांक त्या क्रमांकाला गुलाबी असणार आहे, गुलाबी पताके असणार आहे पहा 85वा. मग 86 कोणते असणार आहे लाल, 87 कोणते असणार आहे पिवळी. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. एका रांगेत पाहता सोनाली समोरून 5वी असून तिच्या मागे रितेश बसला आहे. रितेश पासून गीता 4थ्या क्रमांकावर असून गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? अशा प्रकारचा प्रश्न आला काय करायचं? आकृती काढायची. जसं या उदाहरणामध्ये दिलेलं आहे तशी आकृती काढायची आहे. पाहता एका रांगेत सोनाली समोरून 5वी आहे. म्हणजे पाहता समोरून म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5वी म्हणजे या ठिकाणी सोनाली समोरून कितवी आहे 5वी आहे. सोनाली 5वी आहे. तिच्या मागे रितेश बसला आहे. तिच्या मागेच बसलाय. पाहता तिच्या मागे कोण बसलाय? रितेश बसलाय. रितेश पासून गीता 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे पाहता 1 2 3 4 गीता किती क्रमांकावर आहे 4थ्या. आता इथं गीता आली पहा. हा रितेश आहे, इथं गीता आहे. आता गीता पासून गणेश मागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. मग गीता पासून 1 2 3 इथं काय आहे पहा गणेश आहे. आता आकृती तयार झाली पहा. आता मोजायचं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आले 13. म्हणजे एक रांगेमध्ये एकूण 13 विद्यार्थी आहेत. रांगेचा जर प्रश्न आला तर या ठिकाणी काय करायचंय जसं आपण उदाहरण वाचू तस त्या ठिकाणी आकृती बनवायची म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. 20 जानेवारी 2011 राकेशचा जन्म झाला. त्या दिवशी रविवार होता. त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? पर्याय आहेत शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि रविवार. आता पहा लक्षात घ्या की दरवर्षी म्हणजे जर लक्षात घ्या की 1 जानेवारीला पहा आता पहा 20 जानेवारी 2011 कोणता वार आहे? रविवार आहे. मग आता पुढील वर्षी म्हणजे 20 जानेवारी 2012ला एक वार आपण पुढे जायचं असतं पहा. कारण हे लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष आहे. म्हणजे कारण हा 11 नंतर 12 परंतु हा फेब्रुवारीच्या अगोदर असल्यामुळं या ठिकाणी फक्त या ठिकाणी एकच दिवस हा वार पुढे जातो पहा. आता 2012 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 20 जानेवारी 2013ला मंगळवार ऐवजी या ठिकाणी कोणता वार असणार आहे पहा बुधवार असणार आहे. कारण 2012 हे लीप वर्ष होतं पहा. म्हणजे तिथं पहिला वाढदिवस हा झाला पहिला वाढदिवस झाला पहा. पहिला
दुसरा. आपलं किती विचारलंय? 5 विचारलंय पहा. मग आता 20 जानेवारी 2014 एकच वार पुढे जाईल पहा, गुरुवार. नंतर 20 जानेवारी 2015 एक वार पुढे जाईल पहा, शुक्रवार. आणि 20 जानेवारी 2016 वार असणार पहा, शनिवार. आता हा झाला पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. म्हणजे 5वा वाढदिवस हा शनिवारी असणार आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 1 शनिवार. आता आपण पुढे उदाहरण पाहूया. 13 जानेवारी 2008 रविवार होता. त्याच वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? लक्षात घ्या. तर 53 वेळा. आपण पहिलं पाहायचं की 2008 हे वर्ष सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष आहे? सामान्य वर्ष म्हणजे काय? की ज्या वर्षामध्ये फक्त 365 दिवस असतात त्याला म्हणतात सामान्य वर्ष. आणि ज्या वर्षामध्ये 366 दिवस असतात त्याला म्हणतात लीप वर्ष. 366. मग आता पहा, मग आता या ठिकाणी 366 म्हटल्यानंतर पाहता लीप वर्षामध्ये पहा काय असतं पहा, एकूण असतं पहा 52 आठवडे आणि 2 दिवस येतात पहा, 2 दिवस. 52 आठवडे आणि 2 दिवस. मग आता पहा, म्हणजे जो 1 तारखेचा वार आहे पहा, 1 जानेवारीचा, 1 जानेवारीचा वार, 1 जानेवारी 53 वेळा असणार आहे पहा, 53 वेळा, 53 वेळा असणार आहे पहा. 2 जानेवारीचं काय 53 वेळा असणार आहे आणि 53 वेळा. 2 जानेवारी देखील काय असणार आहे 53 वेळा. पाहता आपण काय करत आता की आपल्याला 13 जानेवारी 2008 रविवार होता असं दिले पहा. मग आपण काय करायचं आपल्याला की 1 जानेवारीला कोणता वार आपण ते काढायचंय. 1 जानेवारीचा, 2 जानेवारीचा आणि 3 जानेवारीचा. पाहता तर पाहता या ठिकाणी मग 13 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. मग 13तून 7 गेले 6, म्हणजे 6ला काय असणार आहे पहा, 6 जानेवारी 2008 पुन्हा रविवार असणार आहे पहा. मग आता पहा 5ला काय असणार आहे पहा, 5 जानेवारीला शनिवार असणार आहे. शनिवार आहे. 4ला शुक्रवार, 3ला रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार, 2ला बुधवार. तर पाहता आणि 1 जानेवारीला मंगळवार. तर पाहता मग 1 तारखेचा इथं मंगळवार पर्याय दिला का? नाही. म्हणजे आपल्याला 1 आणि 2 म्हणजे 2 जानेवारीचा आपला वार पाहायचा आहे, कारण 2 जानेवारीचा वार देखील 53 वेळा येतो पहा. मग 2 जानेवारी कोणता वार आहे पहा? बुधवार. बुधवार म्हणजे या ठिकाणी बुधवार हा दिवस 53 वेळा आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं पहा की लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. आणि 1 जानेवारीचा वार आणि 2 जानेवारीचा वार हा नेहमी 53 वेळा येतो. 53 वेळा येतो.
आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. एका रांगेत मोहनच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 11 मुले उभी आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या रामचा क्रमांक कितवा? पाहता आपण आता एक रांग घेऊया. पाहता एका रांगेत मोहनच्या उजवीकडे, आता आपण मोहन घेऊया. पाहता मोहन, हा मोहन, मोहनच्या उजवीकडे किती मुलं आहे? उजव्या बाजूला 15 मुलं आहेत. उजव्या बाजूला 15. जसं माहिती दिलेली आहे तसं आपण ते वाचून घ्यायचं बा आणि त्याप्रमाणे आकृती बनवायची. आता मोहनच्या डावीकडे, डाव्या बाजूला किती मुलं आहेत? 11 मुले आहेत. 11 मुले. या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या रामचा क्रमांक कितवा? आता आता ही जी माहिती दिलेली आहे या माहितीवरून आपण काय करायचं? मुलांची संख्या काढायची बा. 11 अधिक 15, 11 अधिक 15, आणि हा जो मोहन आहे तो 1, म्हणजे किती झाले? 11, 15, 26 आणि 1 27. म्हणजे 27 एकूण या रांगेमध्ये मुलं असतील पा. या रांगेमध्ये एकूण मुलं किती असणार आहे? 27. मग आता 27 म्हटल्यानंतर 27 आणि 1 28, 28चे निम्म 14, म्हणजे 14वा जो रामचा जो मधला क्रमांक आहे, मधला क्रमांक काढताना काय करायचं असतं की त्यामध्ये 1 मिळवायचा आणि त्याची निम्मी करायची बा. म्हणजे 28चे निम्म आहे 14, म्हणजे रामचा क्रमांक या रांगेमध्ये 14वा आला आहे. पहा आता पुढील प्रश्न घेऊ आपण. पुढील चौकोनात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6, 8, प्रश्नचिन्ह, 9, 3, 13, 10, 14, 1. तर पाहता काय करायचं आपण? एक तर उभी आडवी बेरीज करून पाहिजे. सामान्य ती का? आता आपण उभी बेरीज करून पाहूया. पाहता 6 आणि 9 15, 15 10 25 पहा. उत्तर येतं 25. 8 आणि 3 11, 11 आणि 14 25, म्हणजे उत्तर येतं 25 पहा. 25. म्हणजे हे उभीची रांग आहे. 6 अधिक 9 अधिक 10 बरोबर उत्तर येतं 25. जी मधली रांग येते पहा 8 अधिक 3 अधिक 14, हे देखील उत्तर येते 25 पहा. म्हणजे हे देखील 25 असेल पहा. म्हणजेच 13 आणि 1 झाले 14. मग 14 मधून 14, 25 मधून जर आपण 14 वजा केले तर उत्तर येतो 11. म्हणजे या ठिकाणी आपण 11 ठेवले पहा. 11 आणि 13 आणि 1 उत्तर येते पहा 25. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी फक्त बेरीज येईल असं नाही. त्या ठिकाणी काय असतं पहा, सर्व मूळ संख्या असू शकतात, सर्व संयुक्त संख्या असू शकतात पहा, किंवा सर्व वर्ग संख्या असू शकतात पहा. पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता पुढील वर्तुळाचे निरीक्षण करा व प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करा. आता अशा प्रकारचा प्रश्न आला पहा. वर्तुळामध्ये वर्तुळाच्या बाजूने 4 संख्या आहे आणि मध्ये 1 संख्या आहे. पहा त्या ठिकाणी काय करायचं की ज्या वर्तुळाची ज्या बाजू संख्या आहे त्या 4 संख्यामध्ये क्रिया करून आपल्याला मधली संख्या शोधायची. पहा मग आता या ठिकाणी पहा 1, 16, 9 आणि 4 जी पहिली आकृती आहे, या पहिल्या आकृतीमध्ये पहा 1, 16, 9 आणि 4 यामध्ये या 1, 16, 9 आणि 4 ह्या 4 संख्यापासून ही 10 संख्या बनली. कशी बनली पहा. जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला ह्या सर्व वर्ग संख्या दिसतील पहा. आपण त्याचं वर्गमूळ काढू पहा. 1 चं वर्गमूळ 1, 16 चं वर्गमूळ 4, 9 चं वर्गमूळ 3, 4 चं वर्गमूळ 2 पहा. आपण जर याची बेरीज केली पहा,
4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे ज्या वर्तुळाच्या सभोवतीच्या संख्या आहे त्या संख्यांचं वर्गमूळ करायचंय आणि त्यांची बेरीज केली. आता आपण पुढचं पाहूया. आता 25 पहा, 25चं वर्गमूळ पहा, 25चं वर्गमूळ 5, 64चं वर्गमूळ 8, 100चं 10 आणि 16चं 4. आपण जर याची बेरीज केली पहा, 8 आणि 5 13, 13 आणि 17, 17 आणि 10 27 म्हणजे 27 म्हणजे हे देखील जुळतंय बा. मग आता हा जो हे दोन ठिकाणी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आकृतीमध्ये असतो. तो संबंध तिसऱ्या आकृतीमध्ये असतो. पाहता 36चं वर्गमूळ 6, 256चं वर्गमूळ 16, 144चं वर्गमूळ 12 आणि 64चं वर्गमूळ 8. आपण या चारही संख्येची बेरीज केली पहा, 12 आणि 8 20, 20 आणि 6 26, 26 आणि 10 36, 36 आणि 6 42 म्हणजे या ठिकाणी 42 हे उत्तर येते. पर्याय नंबर 1 हे या ठिकाणी उत्तर येतंय. आपण पुढील प्रश्न पाहूया. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न आहे, प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिली आहेत त्याचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. झोळी, पोळी, मोळी. आता काय असे पर्याय पहा, ओळी, खोली, आळी, चाळी. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ओळी, झोळी, मोळी, झोळी, पोळी, मोळी आणि ओळी. कारण पहिल्या प्रत्येक अक्षराला या ठिकाणी काना एक मात्रा दिलेला आहे पहा, आणि शेवटी अळी आली, अळी म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पहा, अळी, ओळी. पुढचा प्रश्न पाहू आता. 6, 12, 20. तर पुढची संख्या काय असेल पहा, 6, 12, 20. तर पुढील संख्या काय असेल तर पाहता. मग 6, 12, 20 याच्यातला फरक किती ते पहा तुम्ही. 6 आणि 6 किती आहेत पहा, 6 आणि 6 12, 12 आणि 10 20 म्हणजे 6 ने वाढले पहा, या ठिकाणी 10 ने वाढले पहा, नाही 8 ने वाढले पहा, व्हेरी सॉरी. 12 आणि 8 20 पहा, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. आता 6 ने वाढलं, 8 ने वाढलं, पुढे किती वाढणार आहे पहा, 10 ने वाढणार आहे पहा. म्हणजे 20 आणि 10 उत्तर येते 30. म्हणजे पर्याय नंबर 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे पहा. म्हणजे फरक आहे पहा, ही संख्या माला आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे, 12 आणि 20 मध्ये 8चा फरक आहे, 20 आणि 30 मध्ये मग या ठिकाणी 10चा फरक आहे. अशा प्रकारे फरक हा वाढत गेला आहे, 2 2 2 ने वाढत गेलाय पहा. पुढचं पाहूया आता. आता ह्याच्यात ही पण एक संख्या मालिका आहे पहा, 3412, 8324, 5210. हा जो प्रश्न आहे हा आपला असं वाटतं फार मोठा प्रश्न आहे, याचं उत्तर फार अवघड असेल असं आपण आपल्याला वाटतंय पहा. परंतु जितका मोठा प्रश्न तितकं उत्तर सोपं असतं पहा. आता संख्या मोठी दिसते म्हणजे या ठिकाणी याच संख्येमध्ये काहीतरी क्रिया असेल पहा. 3 4 1 2 पहा, आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहा 3 4 1 2 पहा, 3 चोक 12 पहा, 3 गुणिले 4
बरोबर 12 म्हणजे पहिल्या दोन अंकाचा गुणाकार ही तिसरी ही शेवटची दोन अंकाची जी संख्या बनते ते उत्तर येते पहा. आपण जर पुढचं पाहिलं पहा 8324 पहा 8 त्रिक 8 गुणिले 3 बरोबर 24 8 त्रिक 24. आता पहा 5 2 1 0 पहा म्हणजे 5210 5 गुणिले 2 बरोबर 10 5 दुणे 10. मग आता या चार पर्यायामध्ये हा जो आपण संबंध आहे कोणतं उत्तर विचारू पहा. आता आपण जर पहिला पर्याय घेऊ आपण 8243 8243 पहा 8 दुणे 16 म्हणजे हा पर्याय पहिला पर्याय येत नाही. दुसरा पर्याय आपण घेऊया आता 1682 166 म्हणजे पर्याय नंबर 2 देखील नाही. आता 1355 पहा 1333 हा पण पर्याय येत नाही पहा. आता 9327 पहा 9327 पहा 9 त्रिक 9 गुणिले 3 बरोबर 27 9 त्रिक 27 म्हणजे आपलं उत्तर आलेलं नाही पहा. पर्याय नंबर 3 9327 हे आपलं उत्तर येते पहा. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण 49 343 पहा पहिल्या कंसामध्ये दोन संख्या आहेत, दुसऱ्या कंसामध्ये 16 64 आहे, तिसऱ्या कंसामध्ये 36 आणि 216 आहे पहा. मी तुम्हाला अशी म्हटलं पहा आपले सर्व वर्ग पाठ पाहिजे, सर्व घन पाठ पाहिजे. संख्या दिसताच आपल्याला कळलं पाहिजे की ही संख्या वर्ग आहे का घन आहे. तर पहा आता तर तुम्ही निरीक्षण केलं तर हे सर्व वर्ग आणि घन आहे पहा. आता 49 हे 7चा वर्ग आहे पहा 7चा वर्ग 49 आणि 343 काय आहे हा 7चा घन आहे 7चा घन पहा म्हणजे 7चा वर्ग आणि 7चा घन. आता 64 काय आहे पहा 4चा वर्ग आहे नाही 16 काय आहे 4चा वर्ग आहे आणि 64 काय आहे 4चा घन पहा म्हणजे 64 16 आणि 64 16 काय आहे 4चा वर्ग आणि 64 काय आहे 4चा घन. पुढचं पहा आता 36 काय पहा 6चा वर्ग आणि 216 काय पहा 6चा घन. मग आता आपण पर्यायामध्ये शोधायचा आपल्याला की असा कोणता पर्याय आहे की ज्या पर्यायामध्ये वर्ग आणि घन आहे पहा. आता आपण पहिला पाहू आता 1 आणि 1 इथं पहा 81 आणि 64 पहा. आता 81 कसला वर्ग आहे पहा 9चा वर्ग परंतु 9चा घन 64 आहे का म्हणजे हे उत्तर नाही येत. तर 10 हा कशाचा वर्ग नाहीये म्हणजे हा पण पर्याय येत नाही पहा. 9 9 81 इथं 3चा वर्ग 3 आहे परंतु 3चा या ठिकाणी घन दिलेला नाही पहा म्हणजे हा पण पर्याय येत नाही. तर पहिला पर्याय पहा तुम्ही आता 1चा वर्ग आणि 1चा घन तर 1चा वर्ग एकच असतो आणि 1चा घन ही एकच असतो म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 1 1 आणि 1 म्हणजे या ठिकाणी 1 आणि 1 हा पर्याय बसेल पहा. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचंय पहा. आता आपण पुढील उदाहरण घेऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. प्रश्नचिन्ह जागी येतं आता या ठिकाणी बदल होत गेलाय पाहता म्हणजे पहिली आकृती जी पहिली आकृती आहे या पहिल्या आकृतीपासून दुसरी कशी बनली ते पाहायचं आपण, दुसऱ्यापासून तिसरी आकृती कशी बनली ते पाहायचं आपण पाहता. आता पहिल्या आकृतीमध्ये जे अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे ते कुठे गेलंय बा 1 या ठिकाणी म्हणजे काटकोनामध्ये ते वर उत्तरेला होतं ते पूर्वेला आलं बा. नंतर ते कुठं आलं पहा अधिक चिन्ह नंतर इथं या ठिकाणी दक्षिण आलं म्हणजे पहा मग काय करायचं आपण अशी आकृती काढून घ्यायची. मग आता पहा अधिक चिन्ह पहिलं उत्तरेला होतं नंतर कुठे गेलं पहा पूर्वेला
नंतर दक्षिणेला, मग आता कुठं असणार आहे ते पश्चिमेला. आता हे झालं एक. आता बा भागिले, भागिले पहा पश्चिमेला येतं, ते कुठं आहे पहा उत्तरला गेलं, भागिले नंतर या ठिकाणी म्हणजे म्हणजे कुठं असणार ते आता एक एक घर पुढे गेले बा, या ठिकाणी भागिले इथं असणार बा. त्यानंतर पाहिजे आपण आता वजा, वजा पहा या ठिकाणी आता परत उलट पाहा, म्हणजे वजा त्या ठिकाणी पहा कुठे पूर्वेला आहे, ते इकडे दक्षिण गेले पहा, म्हणजे नंतर इकडं पश्चिमेला आलंय, नंतर तो वरती असेल पहा. अशा प्रकारे आकृती आपण बनवून घ्यायची आणि तो उरलेला काय इथं या ठिकाणी उरलेला आहे गुणिले. म्हणजे अशा प्रकारे आकृती कुठे येतं आपण पाहायचंय. अधिक म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. पर्याय नंबर 3. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे पहा. एका सांकेतिक भाषेत मरण हा शब्द माराना म्हणजे प्रत्येकाला काना दिलाय पहा. पहा मरण हा शब्द काय केलं पहा प्रत्येकाला काना दिलाय, माराना. नंतर काय दिलं पहा वरण, वरण वरण वरण, तर प्रत्येकाला काय दिलं काना काना कान. वाराना. तर सरण, मग सरण कसं असेल पहा सरण, सरण प्रत्येक ठिकाणी आपल्याला कानायचं आहे साराना. म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया आता. एका सांकेतिक भाषेत 36 बरोबर 396. तर सांकेतिक भाषेत सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न असतो बा, आणि एकदम सोपं असतं बा. 36 च 396, 89 च 819 आणि 617 पाहता 36 चा संमत पहा. मग 36 पासून 396 कसे बनले ते आपण पाहायचंय. त्यानंतर 89 पासून 819 कसे बनले ते पाहायचं आपण. त्यानंतर आता पहा कसं बनलं पहा. 36 मध्ये पहा 3 आणि 6 फक्त काय केलं त्यांनी पहा, हा जो 36 आहे ना 36 आहे तिथं लिहिलंय पहा, फक्त 9 मध्ये लिहिलंय पहा 9. मग आता एक तर 3 आणि 6 ची बेरीज 9 आहे किंवा वजाबाकी असेल पहा. आता आपण करून पाहू. आता 6 आणि 3 9 म्हणजे जमते पहा, पण पुढे जमतं पाहू आपण. आता 8 आणि 8 आणि पहा इथं 8 ठेवले, इथं पण 9, मात्र 8 आणि 9 17, पण 17 उत्तर येत नाही. मग काय केलं पाहिजे, 9तून 8 वजा केले पहा. 9तून 8 वजा केले 1 उरतो, आणि 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1 पहा. 9 मधून 8 वजा केले उत्तर येतं 1, आणि 1 चा वर्ग 1. आता इथं पहा पहिला जो पर्याय पहा 36 पहा, 6तून 3 वजा केले, 6 वजा 3 बरोबर 3, आणि 3 चा वर्ग बरोबर 9, म्हणजे हे 396 असेल बा. आता आपण पुढचं पाहूया बा 67च काय केलं पाहिजे त्यांनी, 6 आणि 7 आहे तसे लिहिले. आता मधला जो अंक आहे काय केलं बा, 7 मधून 6 वजा केले 1 उरतोय, आणि 1 चा वर्ग 1. आता एक आपलं जे प्रश्न उत्तर काढायचंय पहा 29. मग काय करायचं 29च, हे 2 आणि 9 आहे तसे लिहून घ्यायचे पहा. आता 9तून
2 वजा केले उरतात किती 7. मग 7चा वर्ग बरोबर 49. म्हणजे या ठिकाणी मध्ये उत्तर असणार आहे पहा 49. म्हणजे 2499 म्हणजे 2499 पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे पहा. दिलेल्या सारणीवर आधारित प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. आता आर साठी चिन्ह घेतले पहा, स्टार घेतले पहा. एस साठी चौकोनात टिंब घेतले पहा. टी साठी वर्तुळात टिंब घेतलंय पहा. ई साठी एक्स घेतलाय. एम साठी त्रिकोणात टिंब घेतलाय पहा. ए साठी वर्तुळात फुली घेतलेली पहा. आणि ओ साठी बरोबर चिन्ह घेतले पहा. वाय साठी 11 घेतले. मग आपण पाहायचं होता. तर मेयर यम म्हणजे काय? मेयर. आता यम म्हणजे काय पहा. यम म्हणजे त्रिकोणामध्ये टिंब पहा. ये म्हणजे काय? आता ये वर्तुळात अशा प्रकारे. नंतर वाय साठी काय घेतलंय? वाय साठी घेतलंय 11. नंतर ओ साठी काय घेतलं बा? बरोबर. आणि राहिलं का आता आर साठी घेते आर साठी काय घेतलं बा? अशा प्रकारे चांदणी घेतली. म्हणजे पर्याय नंबर जो चौथा आहे हे बरोबर बसते पाहिजे. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मेयर हा शब्द अशा प्रकारे लिहाल. आता या घटकावर आधी 2 प्रश्न असतात पहा आणि अतिशय सोपे असतात पहा. पुढे पाहता या चिन्हापासून कोणता शब्द तयार होईल पहा. आता पहा चौकोनामध्ये टिंब म्हणजे तो आला यस. वर्तुळामध्ये टिंब म्हणजे तो आला टी. एक्स म्हणजे काय आलं? ई. नंतर वर्तुळामध्ये फुली म्हणजे ए. त्रिकोणामध्ये टिंब म्हणजे तो आलाय पहा यम. आणि एक्स म्हणजे काय आलं? ई. नंतर फुली म्हणजे आर. आता हा पर्याय स्टीमर ज्या पर्यायामध्ये असेल ते आपलं उत्तर. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न पाहता तुम्ही ज्या संघात मैदानावर खेळत आहात तो हरण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी तुमचे कोणते वर्तन योग्य ठरेल? तर पाहता प्रतिस्पर्धी संघावर चिडून खेळाल का? नाही, चुकीचं आहे. प्रत्येक पर्याय वाचायचा आणि त्याप्रमाणे आपण ठरवायचंय. पूर्ण पराभव होण्यापूर्वी माघार घ्याल तर हे पण नाही पहा. संयम ठेवून सामना जिंकण्याचा प्रयत्न कराल हा पर्याय बरोबर दिसतोय पहा. हे वर्तन आपलं योग्य आहे. पंचाच्या निर्णयावर आक्षेप घ्याल हे पण चुकीचं आहे. म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा संयम ठेवून सामना जिंकण्याचा प्रयत्न कराल. हे या प्रश्नाचं पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहता जंगल सफर करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र पिंजऱ्याच्या गाडीतून चालले आहात. अशा वेळी कोणती कृती योग्य ठरेल? तर पाहता प्राणी दिसतात मोठ्याने ओरडू. चुकीचं आहे पहा. ओरडायचं नाही. गाडीतून शांतपणे दुरूनच प्राणी बघू व नोंदी घेऊ हे बरोबर दिसतंय पहा. प्राण्यांना खडे मारून मजा करू हे पण चुकीचं आहे. प्राण्यांच्या खूप जवळ जाऊन फोटो काढू कारण जवळ जाणं धोक्याचं आहे हे पण चुकीचं आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 गाडीतून शांतपणे दुरूनच प्राणी बघायचा आणि नोंदी घ्यायच्या हा पर्याय बरोबर आहे. पर्याय नंबर 2
हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पहा, मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ऋण, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत? पाहता, मित्रप्रेम पाहत आपण कोणकोणते पाहता. पहिल्या ह्याच्यामध्ये कोणकोणते आले पहा, त्र आणि प्रे, हे दोन झाले. आता कर्तृत्व इथं पहा, दोन झाले पहा, कार्यावरती याला इथं हा 4 झाले. ईश्वर मध्ये पहा, हा जो शु आहे हा एक जोड अक्षर आहे. निष्ठामध्ये हा एक जोडाक्षर आहे पहा. आता रू हा जोडाक्षर नाही पहा, रू हा जोडाक्षर नाही. आता राष्ट्रभक्तीमध्ये हा एक जोडाक्षर आहे. भक्तीमध्ये पहा कल त जोडलंय पहा, हा एक जोडाक्षर आहे. हृदय रू हा जोडाक्षर नाही पहा, त्या हृदय शस्त्रक्रियामध्ये स्र हा जोडाक्षर आहे. आता किती झाले पहा, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आले? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 झाले ना. हा, इथं एक अजून राहिला पहा, क्री राहिला पहा, क्री. 10 एकूण किती आहे पहा, 10 जोडाक्षरे आहे. 10 जोडाक्षरे आहे. न प च प वा क या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि या शब्दातील चौथ्या व तिसऱ्या अक्षरापासून तयार होणारा शब्द ओळखायचा. अशा प्रकारचा प्रश्न आला तर प्रथम काय करायचं, यापासून कोणता शब्द बनतो हे पाहायचं. वाक न प च प वा क पा काय बोल पा, पंचपक्वान. पंच पकवान बरोबर बसते पहा, पंचपक्वान. पंचपक्वान. मग यामध्ये आपल्याला काय सांगितलं बा, चौथा आणि तिसरा. चौथा कोणता आहे? 1 2 3 4 क हा चौथा. आणि तिसरा कोणता आहे बा? 1 2 3 म्हणजे प, म्हणजे क प हा शब्द तयार होईल पहा. पर्याय नंबर 4 यापासून कप हा शब्द तयार होतोय. आता या पुढचा प्रश्न पहा. आता या संख्या मालेत 2 3 5 4 3 5 4 2 3 5 4 3 5 3 4 5 समसंख्येनंतर लगेच विषम संख्या किती वेळा आहे पहा. आता पाहायचं आपण, समसंख्येनंतर विषम संख्या पहा. सम 2 सम आहे आणि 3 विषम पहा, म्हणजे इथं एक जोडी झाली पहा. आता अजून कुठे पाहता, 4 नंतर लगेच 3 पहा, सम नंतर विषम 2 दुसरी जोडी पहा. नंतर पहा इथं 4 नंतर 2 पहा, हे होत नाही पहा. 2 नंतर 3 पहा, सम नंतर विषम आहे 2 3. नंतर पहा या ठिकाणी 4 नंतर 3 पहा, सम नंतर विषम. आणि नंतर या ठिकाणी 4 नंतर 5. 1 2 3 4 5 म्हणजे 5 जोड्या आहेत पहा. 5 जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून एक प्रश्न घेऊया आपण. वरील इंग्रजी अक्षरमालेतील सर्व स्वरांच्या क्रमांकाची बेरीज किती आहे? आता आपल्याला माहिती पाहिजे इंग्रजीमध्ये स्वर कोणकोणते आहेत हे प्रथम आपल्याला माहिती पाहिजे बा. ए बी सी डी ई एफ जी एच आय म्हणजे वाय पर्यंत कोणकोणते स्वर आहे. तर लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये फक्त ए हा स्वर आहे. ए नंतर ई हा एक स्वर आहे. आय नंतर ओ आणि यू हे 5 स्वर आहे. इंग्रजी
वर्णमालेमध्ये हे 5 स्वर आहे. आता आपल्याला जरा त्यांच्या स्वरांच्या क्रमांकाची बेरीज विचारली बा. आपण जर क्रमांक दिले, ए ला 1 नंबर, बी ला 2 नंबर, सी ला 3 नंबर, डी ला 4 नंबर, ई ला 5 नंबर. तर पहा आता ए चा नंबर येतोय पहा 1, ई चा नंबर येतोय 5, 5व्या क्रमांकावर ये पहा. आय चा नंबर हा 10व्या क्रमांकावर आहे पहा, 10 नंबर आहे. ओ हा 15 क्रमांकावर आहे पहा. आणि यू हा 21व्या क्रमांकावर आहे पहा, 21वा क्रमांक आहे. आपण या सर्वांची जर बेरीज केली पहा आता सर्वांची 1 आणि 5 6, 6 आणि 10 16, 16, 16 आणि 15 31. या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज इथे पहा, बेरीज इथे 51 बेरीज इथे पहा 51. पर्याय नंबर 3 हे उत्तर येते. तर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पुढचा पेपर आपण उद्या घेऊया. या ठिकाणी आज आपण थांबूया.